मंडळी, तंत्रज्ञान जगाला जवळ आणतं, परंतु हास्य दोन जीवांना जवळ आणतं. मनांमधील अंतर मिटवणाऱ्या हास्याची जादू आणि ताकद अनुभवण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, उद्याच्या भागाच्या शेवटी निवडले जाणार आहेत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा हास्यमय प्रवास. मंडळी, एका मुलाखतीत ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाला जाहीर करायच्या आहेत स्पेशल ट्रिप्स, पण त्याच वेळी निवेदिकेला ऐकायच्या आहेत ब्युटी टिप्स. बघूया हा काय गोंधळ आहे. नमस्कार 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 मंडळी. तर मी प्रियदर्शनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे भुंग्याची भटकंती, स्पॉन्सर्ड बाय MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल. तर आपली ही जी मालिका आहे ही ज्या वेळात टेलिकास्ट होते त्या वेळात कुठलीच मालिका नसते, म्हणून आपली मालिका दिसते. तर अशा या मालिकेमध्ये आजची रिकामी जागा भरायला आलेले आहेत आपले स्पॉन्सर्स MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे सर्व पृथ्वी प्रताप. आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा आली आहे, शिवाली प्रताप. बापरे, या 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 बापरे, या हा या 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 स्वागत आहे. खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही आमच्या कार्यक्रमात. खूप स्वागत आहे. बसून घेऊया, आपण सगळेच बसून घेऊया. थँक्यू सर, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आज. थँक्यू. बर, थँक्यू फॉर हॅव्हिंग अस हिअर टुनाइट. थँक्यू. नाही, द प्लेजर इज आवर सर. तर आजच्या भागाचे तुम्ही स्पॉन्सरर्स आहात याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मी सुद्धा विशेष कारणासाठीच भाग स्पॉन्सर केला आहे. आमची जी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे ती एप्रिल ते जूनमध्ये थंड हवेच्या ठिकाणी एक सफर नेणार आहे, एक टूर नेणार आहे. वा वा वा. तर ती जी काही आम्ही टूर नेणार आहोत त्याचं आम्ही प्रमोशन करायला इथे या कार्यक्रमात आलेलो आहोत. वा वा वा. आणि ती फार छान टूर आहे. आम्ही त्याच्या मागे एक टॅगलाईन सुद्धा तयार केली आहे. अरे वा, क्या बात आहे सर. प्लीज ऐकवा सर. ऐकवा. आली आली गरमी. काय गरमी. गरमी. आली गरमी. आली गरमी. आली गरमी, पण मी थंड हवेच्या ठिकाणी. वा वा, म्हणजे फारच छान. फारच किती सुंदर यमक आहे याच्यात. कुठे? गरमी ठिकाणी. फारच सुंदर. म्हणजे आली गरमी, पण मी तर थंड हवेच्या ठिकाणी. वा वा सर, ब्रिलियंट. क्या बात आहे. आपण आता चर्चेला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी मला पृथ्वी सरांना असा प्रश्न विचारायचा आहे. पृथ्वी सर, तुम्ही आता यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात, म्हणजे एवढे मोठे उद्योजक तुम्ही आहात. कसं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला या क्षणी? मला काय वाटत नाही. मला पण मी माझ्या या सगळ्या यशाचं जे काही श्रेय आहे हे मी माझ्या बायकोला देतो, माझ्या पत्नीला देतो मी. कारण या सगळ्यात माझ्या पत्नीचा, माझ्या बायकोचा, माझ्या अर्धांगिनीचा खूप मोठा वाटा आहे. ती माझ्यासोबत अशी नेहमी पाठीशी उभी होती, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे तिचं श्रेय सगळं ती आहे. किती गोड प्रेक्षक हो तुम्ही बघताय. एवढे मोठे उद्योजक, पण त्यांच्या सगळ्या यशाचं श्रेय ते त्यांच्या पत्नीला देत आहेत. आता मी येते वळते त्यांच्या पाठिंब्याकडे. नाही. तर शिवालीजी,
मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्हाला तुमच्या पतीच्या यशाबद्दल काय वाटतं. बोल बोल बोला 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 बोल 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 तू बोल बोला बोल बोल शौर्य बोल. अय्या फारच घाबरतायत वहिनी. गावली बोलेल ती बोल शौर्य बोल शौर्य बोल बोल बोला शौर्य बोल. तुमच्या पतीच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं. लाज वाटते. लाज लाज वाटते. नाही माझी लाज नाही वाटत यशाची लाज नाही वाटत तिला तिला कॅमेराची लाज वाटते. पहिल्यांदा आली आहे कॅमेराची लाज वाटते. या किती गोड. कॅमेराची लाज वाटते. हरकत नाही हरकत नाही. शिवालीजी घाबरू नका काही टेन्शन घेऊ नका. जवळजवळ तुमच्या घरचा कार्यक्रम आहे. घरचा कार्यक्रम मी स्पॉन्सर केला घरचा कार्यक्रम. बोला घाबरू नको तू बोल शौर्य बोल शौर्य बोल 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 बोला 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 बोल बोल शौर्य बोल बोल तू बोल शौर्य बोला बोला आपला घरचा मी हां बोल शौर्य बोला 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 बोला. नमस्कार. हां नमस्कार शौर्य बोल. बोला नमस्कार. हां झालं मगाशी तो बोल हरकत नाही हरकत नाही. मी शिवाली. ते त्यांनी सांगितलं तू पुढे बोल. बोला 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 बोला. यांनी जेवढं कौतुक केलं त्या कौतुकास मी पात्र नव्हे. अय्या आजपर्यंत जे काही यांनी कमवलं ते फक्त यांच्या मेहनतीमुळे. आणि हे जे ध्रुव ताऱ्यासारखे अढळ उभे आहेत हे फक्त यांच्या मेहनतीमुळे. माझं काहीच कौतुक नाहीये. अगं बाई म्हणजे किती किती गोड बोला तुम्ही शिवाली ताई. म्हणजे बघताय प्रेक्षक हो दोघही एकमेकांना श्रेय देत आहेत. तर आता मी वळते पृथ्वी सरांकडे. पण त्याआधी शिवाली ताई मला सांगा यांना एवढा मोठा पाठिंबा देण्याव्यतिरिक्त तुम्ही आणखीन आयुष्यात काय करता. मी सांगू. बोल शौर्य बोल शौर्य बोल शौर्य बोल बोल शौर्य. माझं छोटंसं ब्युटी पार्लर आहे. तुमचं ब्युटी पार्लर आहे. हो हो आहे तिचं ब्युटी पार्लर मला माहिती आहे तिचं ब्युटी मी पार्लर. इतके दिवस सांगेन म्हणते ताई ऐका ना. म्हणजे माझा ना चेहरा खूप टॅन होतो. म्हणजे खरं सांगू का इतके शेड्यूल्स असतात मला ना वेळच मिळत नाही. म्हणजे क्रीम लावलं काही लावलं ते ब्लॅकहेड जात नाहीत आणि हे डोळ्याखालचं काळं जात नाही. मी सगळं ट्राय करून बघितलं. म्हणजे आता तुम्ही ब्युटी पार्लरच्या आत म्हणून विचारते काय काय करूया टॅनिंगसाठी काय करू मला काहीच कळत नाहीये. याचं उत्तर देऊ. दे शिवाली उत्तर दे. घाबरून बोल बोल नाही आपला बोल तू उत्तर दे. हा ते टॅनिंगचं ना तुम्ही काय करा 5 चमचे ग्लिसरीन घ्या. त्यात ना अर्धा लिंबूचा रस असा मिक्स करा आणि ते तो जो लेप असेल ना तो तुम्ही असा हाताने 4 बोटाने हे वापरायचं नाही. या 4 बोटाने तुम्ही लावायचा. तुम्ही बघा इतका उजळेला तुमचा चेहरा हो की नाही. हो मी लावते की नाही घरी. म्हणून चेहरा उजळला. आणि आता तुम्ही आहात म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छिते. सांगा ताई तुम्ही सांगा मी आहे. मी माझे स्वतःचे प्रोडक्ट सुद्धा लॉन्च केलेत मार्केटमध्ये. शिवाली प्रोडक्ट्स नावाने. त्यात आहे ना चारकोलची जी क्रीम असते ना म्हणजे कोळशापासून बनवतो. ऍक्च्युली कोळशापासून ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. ते तुम्ही लावले की अर्धा तासानंतर धुवायचे. असं थंड पाण्याने धुवायचं म्हणजे तुम्हाला फरक आपोआप जाणवेल. मला जाणवला फरक हो की नाही. मला पण जाणवलं. किती 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 छान. म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना तुम्ही सांगितलं. मी सगळं ट्राय केलं पण काहीच होईना. हो तुमचे ते ब्लॅकहेड्स असतील तुमचे डार्क पॅच असतील ते सगळे जातील. सगळे अहो काय हो हे ब्लॅकहेड जातील. ब्लॅकहेड जातील आणि मध्ये आमची टूर पण जाईल एक त्याच्याबद्दल पण बोला. ठीक आहे टूर जाईल पण ब्लॅकहेड जातील. ब्लॅकहेड्स खरंच. मी घरी गेल्या सगळं ट्राय करणार. नक्की ट्राय करा. घरी जा त्याच्या आधी आमची मुलाखत घ्या. मुलाखत घ्या. माझ्याकडे असं अनेक हजारो उपाय आहेत. काय सांगता. आता हे पुरुष मंडळी लाडात आले की आपल्याला चंद्र म्हणतात. पण यांना काय माहिती चंद्रावर किती डाग आहेत. ते चंद्रावरचे डाग आपण काही घालवू शकत नाही. मग आपल्या चेहऱ्यावरचे डाग तर आपण घालवू शकतो ना. घालवू शकतो म्हणजे अरे किती म्हणजे हजारो घरगुती उपाय आहेत. तुम्ही जेवण करत असताना माझा अर्धा टोमॅटो भाजीत असतो आणि अर्धा टोमॅटो तोंडावर असतो. अर्धा काकडा सलाड मध्ये असतात आणि अर्धा काकडा डोळ्यांवर असतात. तुम्ही ना बीट म्हणू नका कांदा म्हणू नका. तीच बीट पकड आणि पटापट बोल. म्हणजे
आपण खरंच खरंच छान, म्हणजे इतकं बरं वाटलं. आणि ते तुम्ही ते चंद्राचं काय उदाहरण दिलं तो, क्या बात आहे शिवाली. मला असं सुचत असतं. मला आता पण 2 ओळी सुचल्यात, मी ऐकवू का? ऐकवा ना, विचारताय काय, ऐकवा. मी बोलू का? बोल शिवाली, पटापट बोल. चंद्रा, बोल. ए चंद्रा, माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा? चंद्रा चंद्रा, माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा? नाही तुझ्या चेहऱ्याचा मेकओव्हर केला तर कुरूप तो ससा. किती गोड कविता केलीत. आपण बघतोय की शिवालीजी किती टॅलेंटेड आहेत. मध्ये मध्ये आहे. आणि म्हणूनच पृथ्वीजी त्यांचं सगळं श्रेय हे शिवालीजींना देतात. हा, तिथे चुकलो. किती गोड नातं आहे. तर पृथ्वीजी, आता मी तुमच्याकडे येणार आहे. पृथ्वीजी, मला सांगा, तुमची जी आगामी सफर आहे थंड हवेच्या ठिकाणाची, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सांगा. आम्ही जी एक MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आम्ही जी काही एक सफर आयोजली आहे, आम्ही उत्तरांचल, उत्तराखंड, मसुरी, परत कुलू मनाली, शिमला अशा ज्या थंड हवेचा जो एक पट्टा आहे भारतातला, तो सगळं आम्ही कव्हर करणार. आम्ही तिकडे जाणार आहोत, का तिथे काय थंडी असते, पर्यटक असतात. नाही म्हणजे इतक्या थंडीत मजाच येईल. हा, थंडीत मजाच येईल. हा, म्हणजे थंडीत मजा येईल पर्यटकांना. हा, ते करतील मजा. तिथे बर्फ असतो. हो असतो, बर्फ असतो तिथे मजा येईल, पर्यटकांना मजा येईल. म्हणजे कसं होतं ना की आपण अशा ठिकाणी गेलो तर आपले फेस पॅक संपतात, क्रीम पटापटा संपतात, आणि इथे कुठे मिळतही नाही मिळालं. आमची जी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ती पुरवेल. तुम्ही पुरवालो, पण ती परवडायला पाहिजे. बरोबर आहे. खिशाला कात्री लावून कुठे चेहऱ्याची निगा राखायची. बरोबर बोलताय तुम्ही. अशा वेळी काय करायचं मग? बटाटा घ्यायचा. बटाटा. आता तुम्ही कुठेही टूरला जाणार, आपले जे एजंट असतात ना, त्यांच्याकडून बटाटा घ्यायचा. तो बटाटा काय करायचा माहितीये का? तो बटाटा असा पिचकायचा, त्याचा रस काढायचा आणि 1 चमच मधामध्ये टाकायचा. मधात बोलूच नको शिवाली. नाही, मी त्यांना तेच सांगितलं. मधात टाकला की थोडीशी हळद टाकायची, साय टाकायची, आणि तो जो लेप असेल तो आपण चेहऱ्याला मसाज करायचा. म्हणजे मसाज करायची पण वेगळी पद्धत असते. तुम्ही जर तो लेप आहे ना तर तो काही काम करत नाही. तुम्ही मग लेप आहे ना तो असा जरा जास्त बरं वाटतं ना. टाकते की आपण असा सुद्धा लावू शकतो लेप. आणि तुम्ही आत म्हणून सांगते. तुम्ही सांगा शिवालीताई. मी स्वतःचा लेप सुद्धा तयार केलेला आहे. मी ना ती क्रीम आहे ना अशी सोबत घेऊनच फिरते. तुम्हाला माहितीये का? वा प्रेक्षक हो, आता आपल्याला एक प्रात्यक्षिक दिसणार आहे. सोपी आहे ना, म्हणजे मी त्या बरण्या पण इतक्या छोट्या बनवून ठेवलेल्या. तर हा आहे माझा लेप. अगं बाई, कोणावर ट्राय करायचा? अगं बाई, सरांवरती ट्राय करूया. शिवाली आता नको शिवाली नको आता नको शिवाली. मला माहिती होतं तू माझ्याकडे नको. शिवाली नको. ऐका ना, त्यांना शिवाली नको. नाही, त्यांना कळेल. ऐका ना, हे आहे साधारण लेप आणि हा आहे माझा ब्युटी लेप. त्याच्याबद्दल आपली जाहिरातच नाही, आपली टूरची जाहिरात आहे. तर हा जो लेप आहे तो आपण यांच्या या गालाला लावूया. काय गरज नव्हती याची, पण तू केलेस. साधारण लेप आहे त्याची काय गरज. हा आहे माझा लेप, तो आपण या गालाला लावूया. शिवाली एक मिनिट. शिवाली झोमताय. आता झोमताय. ते झोमणारच ना. त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट जरा जास्त झालेली आहे. शिवाली तू लेप नाही, तू चटणी आणली. शिवाली झोमताय. हरकत नाही. नाही म्हणजे मी काय म्हणते, झोमतोय म्हणजे वर्क होतोय. हा नाही, मग शिवाली तू त्याला शिवाली लेप नको म्हणून त्याला गोस्वामी लेप म्हण. झोंबेल मग वर्क होत. मंडळी, हरकत नाही यांचं झोमणं थांबेपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी. काही गरज नाहीये ब्रेकची काही गरज नाही. हरकत नाही आपण ब्रेक नको घेऊया. आपण पुढे चर्चेला ब्रेकची काही गरज नाही. एक मिनिट. बोला सर. शिवाली तू घरी जा. शिवाली तू घरी जा. नाही, मला वेगळं बोलायचं, तू घरी जा.
शिवाली घरी जा. नाही आता नाही, घरी जा. नाही पण मी नाही बोलत. नाही शांत बस. एक मिनिट. तुम्ही पण काहीतरी वायपळ बडबडू नका. ते आमची टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जी काही हे आहे आमची सफर जाणार आहे थंड हवेच्या ठिकाणी, त्याच्याबद्दल जमत अजून त्याच्याबद्दल बोला तुम्ही. त्याच्याबद्दल तुम्हाला बोलावं लागेल. त्याच्याबद्दल थंड हवेचं आमचं ते काही हरकत नाही. त्यांना व्यवस्थित सांगा थंड हवेचं ठिकाण. अहो शिवालीजी, मला एक सांगा, म्हणजे आता उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाणार, मग त्वचेची काळजी कशी घ्यायची? मुळात माझा मुद्दा कसा आहे माहितीये का, उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जायचंच का? अरे बापरे. म्हणजे बरोबर आहे की नाही हो? नाही शिवल तुझ्या लक्षात नाही आपले टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नाही ते टूर्स अँड ट्रॅव्हल वाल्यांनाच शिक्षा दिली पाहिजे आधी. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातात म्हणजे काय? बरोबर. 8 दिवस घेऊन जातात, तुमची होते तिथे मज्जा, आणि मग नंतर स्किनला मिळते आपल्या सज्जा. त्याच्यामुळे उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी नज्जा नज्जा नज्जा. वाह वाह वाह. शिवाली तू घरी जा. नाही शिवल तू घरी जा. शिवल तू घरी जा. तू घरी जा. तू कविता केलीस, तू घरी जा. तू मगाशी चंद्र कुरूप कसा विचारला, आता तू नज्जा नज्जा लज्जा वाटत, तू घरी जा. तू घरी जा. आता नो स्वामी, ओनली गो स्वामी. चल. हरकत नाही. आपण भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा भुंग्याची भटकंती, स्पॉन्सर्ड बाय MH टूर्स अँड ट्रॅव्हल. बहारदार परफॉर्मन्स. आणि आम्हाला तुमचा तो गोस्वामी लेप पण फार आवडला. झोमतो पण वर्क होतो. क्या बात आहे. मज्जा. लयच खास. सई काय म्हणशील? मी पृथ्वीचं तिथे येऊन स्वागत करू इच्छिते. पृथ्वी फार सुंदर कॅरेक्टर रंगवलंस मित्रा. आजपर्यंत मी असं कॅरेक्टर बघितलं नव्हतं जे आय कॉन्टॅक्टच करत नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात विशेष होतं तुझ्या कॅरेक्टरचं, आणि ते आजपर्यंत या मंचावर मी नाही बघितलं. जे तू केलंयस आज त्याच्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. वा वा. तुझी बोलण्याची पद्धत वेगळी होती, तुझे पॉजेस, तुझा स्पीड, म्हणजे तू एक वेगळी व्यक्ती बनून आला होतास आणि ते फार भावलं. हे ॲक्च्युली कॅरेक्टर सचिन सरांनी दिलं, सचिन गोस्वामी मोठे सरांनी. सचिन गोस्वामी लेप एकदम बहारदार आहे. हां, त्यांनी त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस रिडिंग करत होतो काल, तेव्हा त्यांनी आम्हाला बसून सांगितलं की तू जर आवाज बेसमध्ये लावणार, मग ती माणसं त्यांनी डोळ्यासमोर उभी केली की हा माणूस कसा बोलेल. आणि त्यांनीच ते सांगितलं होतं की तो माणूस एका क्षणाला सुद्धा त्याच्या बायकोकडे किंवा इंटरव्ह्यूकडे बघणार नाही की काय बोलतायत ते, आम्हाला काही फरक नाही पडत, मी एक श्रीमंत माणूस आहे, तो कसा वागेल बोलेल ते सगळं त्यांनी दिलं. आणि त्यामुळे मग मी ते फक्त फॉलो केलं, ते सांगत होते ते. त्यामुळे सगळं क्रेडिट सचिन सरांचं आहे. फार ब्रिलियंट. शिवा मस्त. प्रिया तू अप्रतिम सुंदर दिसतेस. तुझी दृष्ट काढ गेल्या घरी. आम्हाला खूप मजा आली. सिद्धू, तुमच्या तिघांबद्दल मी एक गोष्ट बोलेन. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मी बोलतो नवा हंगाम तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तो सुपरहिट आहे. ये बात आहे. बहारदार यार. Keep it up, guys, and all the best. मंडळी, लग्नामध्ये हैराण झालंय सगळं वऱ्हाड, कारण नवरा नवरीपेक्षा चाललेत सासूचे जास्त लाड. लग्नातली हीच गंमत दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाचा षटकार, विशाखा सुभेदार, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. वा रसिका, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ही माझी मैत्रीण आहे. वहिनी जेवण जायचा. ये जेवायला चालू. ये ये फोटो काढू. हे पण मित्रच आहेत. वाजवा नुसतं वाजवू नको, आज जेवून पण जा. काय समजलं? शालू येतं काय? शालू वा छान. तू इथं काय करतोयस? आणि तुझी खुर्ची
रसिकाची आई, हो इथं काय बसली वाय? नवऱ्याची खुर्ची आहे, उठा. नाही नाही लोक अहेर घेऊन येत आहेत ना. नाही नाही मी नाही उठणार नाही. असं काय करता बाय? नाही नाही हो नवरा नवरीची खुर्ची आहे ना ती. तर काय पण असेल पण मी उठून उठणार नाही. आणि तसं पण खुर्चीला आहेर देणार आहे काय? नवरा नवरीला देणार आहे ना. अर्धा वेळ नवरा नवरी उभंच राहतात तर मी इथं बसणार. तुम्हाला जा काय करायचं तर करून घ्या. मी काय इथनं उठायची नाही. काय हा कुठला हट्ट आहे तुमचा? माझा हट्ट आहे. ए रसिका तुझ्या आळशीला जरा समजव. आय आय ऐक ना. नाही रस्ते आय जरा ऐक. नाही रस्ते अगं ऐक ना जरा. नाही रस्ते ऐक जरा. नाही गं अरे रस्ते. जीवा कसला खेळता वाय? आय म्हणजे ऐक तरी. हे बघ एकदा का लग्नाचं रिसेप्शन झालं ना का अशीची अशी खुर्ची तुला घेऊन देईन मी. हा आता उठ ना ग प्लीज. रस्ते खुर्ची विकत देशील ग पण हा लग्नाचा सोहळा परत मिळणार आहे. नाही ग. एवढी लोक इथं जमल्यात ते काय परत येणार आहे? इथं वाजंत्री वाजवतात त्या काय परत वाजवणार आहे? इथं पताका बिताका लावला त्या काय परत लावणार आहे कोणी? नाही हो इंदिनू लोका लग्नाचा सोहळा हा मध्येच कुठं काय काढला? नाही गो नाही. मला या रिसेप्शनच्या खुर्चीत बसायलाच मिळालं नाही. नाही गो नाही रस्ते. हो काय गल्ला तुझ्या बापाने मला पलवून देऊन माझ्याशी लग्न केल्याने माझ्या आयुष्यात हो दिवस आलोच नाही. नाही मी काय इथून उठायची नाही. पण मला माहित आहे माझा नवरा येतील. येतील आएंगे. मेरे करण अर्जुन आएंगे. मेरे कारण मेरे अर्जुन आएंगे. अर्जुन माझ्या पापांचं नाव आहे ना. ओ कसला येल? हा भोंगा पदरात पडल्यावर कसला येतोय तू? हा नाही याचा. ह्या पोरगीचा जन्म होईपर्यंत त्यानं धीर धरला. तो मोह होता त्याचा. अरे माझ्यासारखा असताना दुसऱ्या दिवशी पळाला असा काही. ए परबाकर माझ्या सासूला काय बोलायचं ना सांगून ठेवतो. थोबाड फोडी ना तुझा. मी बरं फोडून घेईन. कंबर दिले ना इथे लात मारायची. थोबाडापर्यंत यायचं नाही. त्याला सासूबाई तुमच्यात कंदा नको. नाही खूप दिवस सण केलं यांचं. आता नाही. आता घावलाय मोऱ्यात तावडी तुम्हाला. तुमचा त्वांटा ओ पाय कशाला मंदीच घातला? मुद्दाम नाही केला. आपलं नको म्हणतात पाय. अरे काय बाह्य का कोण आहे? मामांची तुम्ही माझ्या आईशी असं बोललेलं चालणार नाही. माझी आई इथं या खुर्चीवरच बसणार. ती उठणार नाही. दत्तू चालेल ना तुला? हो मला चालेल. मी इथं बसन मग जाऊया नू. तुम्ही काय बसतलं? सासूबाई मी इथं बसेन ना असा. बघ दत्तू बसल ग. आई गुणाचा आहे ग गुणाचा आहे. अरे कसला गुणाचा? येडा झालाय रे येडा झालाय. एवढी ही देखणी बायको मिळाले ना म्हणून येडा झालाय. नाही मामांजी माझा दत्तू येडा नाही झालाय. नाही मी दत्तू पायी येडी झाले. बाय रस्ते. दत्तू माझ्या नशिबात आला आणि माझं इथलं नशीबच पालटलं. पुन्हा गाडगील. काय ती दत्तूची दाढी. अगं बाई काय तो त्याचा डान्स. काय ती त्याची स्टेप. पहिली 5 मिनिटं त्याच्यातच जातात. मग पुढे जाऊन आम्ही बदवतो. आई तुला सांगते मी पहिल्यांदा दत्तूला बघितलं ना तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडले. काय ती कालीभोर खर 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 खरी दाढी. त्या दाढीतून कसा बसा दिसणारा त्याचा तो गोंडस चेहरा. अरे सगळी दुनिया एक तरफ आणि माझा वन अँड ओनली दत्तू एक तरफ. रसिका खूप बरं वाटलं ऐकून. तुला सांगतो मला दाढी येते पण या परबाकरला दाढीच येत नाही. याचा आता मांडपातच खून करून टाकू. काय झालं
झालंय तुम्हाला काय झालंय पाय कशा मोरानू काय करतस मंडपात लोक बघतात थोडी लाज बाळगा. तू लाज बाळग लग्न ठरल्यापासून नुसती छलतीयेस. मी काय चलते हे बघा तू उठ इथनं नवऱ्याच्या खुर्चीवर ना क्रेन मागवीने तुला उचलून बाजूला ठेवी. म्हणजे कसं बोलताय? अरे स्वतःच्या लग्नात खुर्चीवर बसायला मिळालं नाही म्हणून पोरीच्या लग्नात बसतेस. पळून द्यायला कुणी सांगितलं होतं तुला? मी कुठं पळून गेला अरे हिच्या बापसाने मला पळवून दिला नाही. पण मला माहित आहे माझी अजून पण आशा आहे रशीचे पप्पा आज येतील. रशीचे पप्पा मला जीव लावा. रशीचे पप्पा मला माया लावा. रशीचे पप्पा मला जवळ घ्यावा. रसिकाचे पप्पा मला कुशीत घ्यावा. रसिकाचे पप्पा यावा यावा. बाई अगं ह्या हॉलमध्ये रसिकासारख्या 10 मुली असतील तर तिथं 10च्या 10 पप्पा आणि खुशी घेतली. मला जवळ घ्यावा मला मीठ. काय चाललंय काय तुमचा? लाज वाटते असं बोलायला? उठा तुम्हाला सांगतोय उठा. मी सांग तुम्हाला तुमच्या पोरीची शपथ आहे. नको 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 पोरीची शपथ घालू नको नको. मी उठते. नको आई माझ्या नशिबात या रिसेप्शनच्या खुर्चीवर बसायचं लिवलंच नाही. नवऱ्यानं पण सुख दिलं नाही आणि पोरगी पण सुख देत नाही ग आई नाही. मी उठते. नाही आई आई नाही तू नाही उठायचं. आई नाही उठायचं. तू बस इथं. तू तुला चालेल ना? माझी आई या खुर्चीवर न उठणार नाही. नाही उठणार माझी आई. मला चालेल मी तुमच्या दोघींच्या इथं मध्ये खाली बसतो आहोत. अरे काय माणूस नाही अरे टोकन आहेस काय तू? नाही नको नको जावयानू तुम्ही खाली बसू नका. अहो तुम्ही उत्सव मूर्ती आहो तुम्ही खाली बसायचं नाही. उठा. नाही सासूबाई अहो तुमच्या चरणाच्या इथे तर मला भाग्य लाभेल. नको नको उठा उठा. नाही उठा. नाही जावयानू तुम्ही माझ्या मांडीवर बसा. नाही या माझ्या लेकरासारखा. काय आता कसं आपलं कुटुंब वाटतं का ना? कुटुंब पूर्ण झालं आई. आई आपण फोटो काढायला सांगूया. या फोटो काढ चल. फोटो आहे फोटो आले दादा आमचं. फोटो काढा नाही बरोबर काढा. हा काढा. ए बाबा फोटो काढा फोटो काढा. जगातला पहिला फोटो असेल सासूच्या मांडीवर जावई बसलेला आहे तो. उठा सांगतोय मला उठा सांगतोय. मी शाप दे ना तुम्हाला. शाप देन तुमचा पाळलेला नवरा परत यायचा नाही. मामांची असा शाप मला देऊ नका. मी उठते. नाही आई मी उठते. आई तू नाही उठायचं. आई काय होतं? पाणी सगळी नाटक आहेत म्हातारीची. पाणी तुझ्या डोक्यात जाऊ नको. मी आता सांगून ठेवतो तुला. अजिबात त्रास द्यायचा ना माझ्या सासूला. थोबाड काय फोडीन. पोराची चप्पल बापाला यायला लागली ना तर बापाने नीट राहायचं असतं. उलटा बोललास. बापाची चप्पल पोराला यायला लागली की बापाने नीट वागायचं असतं. अर्ध बरोबर बोललास अर्ध चुकला. आता काय माझी रस्सी आता सासरी जाणार ग. आता मी घरी एकली राहणार ग. आता मी काय करू? आता मी कोणाचा आधार घेऊ? तू रडू नको आहे. मी तुला एकटं नाही सोडणार आहे. तुझी पोरगी आहे ना रशी आहे ना. तू माझ्या बरोबर माझ्या सासरी यायचं. माझ्या बरोबर राहायचं तर तुला चालेल ना? हो मला पण चालेल. अरे लाज वाटते का रे तुला? सासूला घरात आणणार आहे मग मी जायचा कुठं? गे बाय मी काय टिचभर जागेत बसून थाय कुठं तरी कोपऱ्या. तुझी टिचभर जागा म्हणजे आमची 1 गुंठ जागा. कसं बोलता? ए वासाड्या अरे हिला आणल्यावर मी झोपायचं कुठं? तुम्ही झोपा अंगणात. चांदण्यात थंडगार वाऱ्यात अंगण्यात झोपायचं. तुझ्या आता ना तुला ना वा खूप
छान परफॉर्म केलं. सई काय म्हणशील? मस्त झाला परफॉर्मन्स, फार गोड झाला. आय थिंक विशाखेनी खूप गोडवा ह्या अख्ख्या परफॉर्मन्समध्ये भरला होता. जेव्हा तू म्हणालीस की मला कधीच बसायला मिळालं नाही ग, तेव्हा असं खूप क्यूट वाईट वाटतं ना, तसं वाटलं. विशाखे फारच सुंदर छान कॅरेक्टर रंगवलंस. दत्तू तू खूप हँडसम दिसतोयस, व्हेरी हँडसम. आणि ही जोडी आपल्याला आवडली, दत्तू आणि रसिकाची, फारच छान. रसिका, मधनंच तू ना अशी जंप घेतेस परफॉर्म करताना, आणि ती जंप एवढी कमाल असते, तशी तू आज पण घेतलीस. आणि तुझ्या या जंप्स बघण्यासाठी मी उत्सुक असते, तर त्या होत राहू देत मधून मधून. मजा आली. मोरेनू मस्त, धमाल धमाल, आम्ही खूप हसलो. धन्यवाद. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, एका बाजूला लॉकअपमध्ये अडकलेला कैदी आणि दुसऱ्या बाजूला बायकोनं मंगळसूत्रात अडकवलेला नवरा. बघूया या दोघांच्या जास्त हाल कोणाचे होत आहेत ते. लवकर बोल, लवकर बोल साहेब. नका नका लवकर बोल. तू कबूल कर गुन्हा. नाही हो साहेब, मी नाही चोरी केली. नाही चोरी केली साहेब. नको साहेब, सिलाई मशीन नको साहेब, सिलाई मशीन नको. लवकर तुझ्या आता गेला. मोरे पकडायला पकडायला पकडा. साहेब नको साहेब, साहेब गागाला उठतो साहेब. साहेब हुळत आहे साहेब, साहेब हुळत आहे साहेब. साहेब गेलं गेलं गेलं, पाणी खाली गेलं खाली गेलं. साहेब 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 नको साहेब. साहेब काढा 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 काढा. आय 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 साहेब. आता बर्फाचे तुकडे टाकलेस, लवकर कबूल कर, नाही तर जळते निखारे टाकी ना. नाही नाही नको साहेब. सांग. साहेब 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 सांगतो 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 साहेब, सांगतो सांगतो साहेब. 3 दिवस पोटात अन्नाचा कण नाही साहेब. साहेब एक वडापाव मिळेल का साहेब, प्लीज? वडापाव पाहिजे. आणि 3 दिवस झाले माझा घरचा डबा तुला खायला देतोय मी, आणि उपाशी आहे बोलतोस. घरचा डबा? घरचा डबा म्हणजे शिक्षा आहे, शिक्षा. आईसोबत गवतासारखी भाजी, ते रापरासारखे चपाती मी खात पण नाही, ते टाकून देते तिकडे कचऱ्यात. अरे बायको जेवणच असं बनवते. लय कंटावले म्हणून मी इथं वडापाव. ओ काय मोरे, अजून 2 वडापाव आणा. आणतो. मी डबायला आज ऍक्च्युली विसरलो नाही, मुद्दाम घरी ठेवून आलो, विसरलो असं समजायला. 2 वडापाव घेऊन लवकर. एक मला पण आणा ना, एक लवकर कबूल कर. ATM तू फोडलं की नाही, लवकर कबूल कर. अहो साहेब, साहेब पण तुम्हाला असं का वाटतं की मी चोरी केली आहे? कारण तू तिकडे CCTV दिसलायस. अरे चोरी केलीस, गप निघून जा ना. CCTV समोर गेला सर असं करून चिडवून दाखवलास. हा साहेब, स्टेप चुकीची, स्टेप अशी होती. या 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 मॅडम या या. हाय साहेब आहे. अहो काय तुम्ही, मी एवढं तुमच्यासाठी छान आळूचं फतफद बनवलंय सकाळी, आणि तुम्ही ते विसरलात. मी डबा विसरलो. अरे देवा, असं कसं डबा विसरलो? चुकून विसरलो. नाही नाही ताई, चुकून नाही, मुद्दामून विसरलेत ते डबा. काय? हा नाही तुझ्या नाही नाही, हा काय पण बोलतोय. काय मुद्दाम कसा विसरेन? मला सांग, मी नाही आणला डबा, मी नाही खाल्लं तर मी खाणार का इथे? वडापाव ते बघा तिथे ठेवलाय, तो बघा, तो बघा, तो वडापाव खातात आणि यांचा डबा आहे ना, स्वतःचा डबा, ते मला देतात शिक्षा म्हणून. ऐक ना, इज्जत आहे इकडे माझी, ऐक ना. मी नाही, मी त्याला का देईन डबा? मी नाही देत. ताई ताई तरी पण ऐका ना, मी त्यांना सांगतोय डबा खाताना, मी सांगतोय साहेब डबा किती छान आहे, भाजी किती छान झाली आहे, चपाती म्हणजे, तर म्हणतात नाही तूच खा तूच खा असं करतात. काय खोटरला, आत्ता बोलला की चपात्या रबरासारखं असतात, भाजी गवतासारखी असतात, आत्ता बोलला. नाही, एक मिनिट, हा आत्ता बोलला भाजी अशी असते चपात, म्हणजे तुम्ही याला डबा दिला खायला? नाही, तुम्ही तो तुमच्या तोंडानेच कबूल केलं, म्हणजे तुम्ही याला डबा खायला दिला? नाही नाही, तसं नाही. ऐक ना, मी काय, आपण घरी जाऊन बोलूया व्यवस्थित, सावकाश. पण बघ, ऐक माझं, शांत.
त्यांच्यावर हात नाही उचला. नाही बघ, आपण घरी जाऊन व्यवस्थित बोलूया शांतपणे. हे पोलीस स्टेशन आहे, इथे गुन्हा केल्याशिवाय नाही येत कोणी. मग म्या गुन्हा केलाय. अरे देवा, म्या गुन्हा केलाय. मी तुमच्याशी लगीन करून म्या गुन्हा केलाय. ऐक ना, हळू बोल. पोलीस स्टेशन आहे माझं. दाबा, दाबून टाका तुम्ही माझा आवाज. हो, ऐक माझं. दाबाने ऐकत नाही माझ्या. ऐक माझं. दाबाने येऊ नका बोललेलं. नाही ऐकत. मी नाही जवळ येत आहे, पण तू जवळ जवळ त्याचा जीव घेतलायस. ते मेलं तडफडलं तिकडे बघ. दादा सॉरी. दादा मी माफी मागते तुमची. नाही, काय हरकत नाही ताई, मला सवय आहे याची. ताई मी एवढं त्यांच्यासाठी डबा बनवते सकाळची रा. पण तुझ्या चेहऱ्यामध्ये मला माझी बहीण का दिसते ताई? ताई दादा, ए ताई. दादा पण मला तुझ्या चेहऱ्यात माझा भाऊ नाही दिसत दादा. माझा भाऊ तर उचालाय. उचालाय? उचाला म्हणजे उच आहे माझा भाऊ. हाईटने मोठा आहे. नाही पण एवढ्या लेवलवर नको ना जाऊ ताई. बघ हे भाव. हा ना भाऊ. दादा तुम्हाला ते सांग दादा, आज मला कळलं माझा माणूस इथं येऊन माझ्या हातचा डबा खात नाही. राब 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 या हाताने खाऊ घालीत या माणसाला. ताई गप, ताई गप ताई. भाऊजी तुम्हाला लाज वाटते? अरे कोण भाऊजी? माझी ताई. नीट बोला. माझी ताई एवढी लक्ष्मी सारखी तुमच्यासाठी राब राब राबते, तुमच्यासाठी डबा बनवते आणि तुम्ही वडापावला जवळ घेतलात. माझी ताई, मला ना तुम्हाला साहेब म्हणायला पण लाज वाटते. खांड्या खांड्या बोला. खांड्या भावाला हात लावायचा नाही, खबरदार. अरे कुठला भाऊ? हा काय अँगल चालू झाला मध्ये? दादा दादा ह्यो माणूस मला लग्नानंतर लय छळलाय दादा. मी तर ह्याच्यावर आता केसच टाकणार आहे. टाक ताई, तू ह्याच्यावर ना डोमेस्टिक व्हायलिनची केस टाक. हिला फक्त इथून जाऊ दे. तुझा व्हायलिन कसं वाजवतो ना बघ. लक्षात ठेव. वाजवा. नाही तुम्ही वाजवा. तुम्ही वायलिन वाजवा, तुम्ही बँड वाजवा, तुम्ही कानाखाली वाजवा. अहो लग्नाचा बार वाजवायचा होता तेव्हा यो माणूस नेमका लग्नाच्या मांडवातनं वरातीतनं पळून गेला. तुम्हाला सांगते दादा, ताई लग्नाच्या मांडवात नाही का काय होतं बाबा, वरात होती नाही का, माणसं नाची त्या वरात बिरात होती. तर तिथं यो माणूस माझ्या पप्पांनी ह्याला घोडा घेऊन दिलता नाही का बुवा, की त्याच्यावर बसून यो माणूस येईल. हा माणूस घोड्यावर बसला तेव्हा या माणसाला तिथं एक चोर पळताना दिसला. ह्यो माणूस वरा सोडून त्या घोड्यावर त्या चोराच्या माग लागला. हे ताई, तुझं लग्न कुठे झालं होतं? तुझं लग्न कुठे झालं होतं? जुन्नरला. जुन्नरला तुझं झालं होतं? मी जुन्नरचीच आहे दादा. तू जुन्नरची? मी आळ्या फाट्याचो. दादा जुन्नरला कुठची राहतो तू? म्हणजे आळे फाटीला कुठची? मी खालच्या वाडीत. खालच्या वाडीत? बया मी तर वरच्या वाडीत. पण बया दादा तुम्हाला कवा नजर नाही पडला रे? अरे कसा दिसेल तो? कोकणातल्या खालच्या वाडी, तू जुन्नरच्या वरच्या वाडी. तुम्ही गप्प बसाओ. एक मिनिट दादा, एक काम कर, मला सांग तू कवा जाणार आहे जुन्नरला? यांनी सोडलं ना की लगेच जाणार मी. हा एक काम कर, हे घे आपल्या आईला आहे ना एवढे 5,000 रुपये. अगं काय करतेस? तुझी आई जुन्नरच्या वरच्या वाडीत राहते, हा कोकणातल्या खालच्या वाडीत जाणार आहे. चोर आहे तो, चोर. माझ्या माहेरची सगळी माणसं तुम्हाला चोरटीच वाटत येतो. अरे हे कोण आलंय रे माझ्या आयुष्यात? काय करू मी? काय करू म्हणजे तुम्हाला माझ्या घरच्यांची काहीच पडलेली नाही दादा. बरोबर ताई. एक काम कर दादा, हे 5,000 रुपये आईला मी कशासाठी देते? माझ्या बहिणीचं लग्न आहे, छोट्या बहिणीचं. आपल्या छोट्या ताईचं लग्न आहे? आपल्या छोट्या बहिणीचं. पल्लूचं लग्न आहे? पल्लू नाही दादा, रुपी. हा रुपी. रुपी एवढी मोठी झाली लग्नाची? लय मोठी झाली रुपी. रुपीचं लग्न आहे. कसं आहे, मी हे तुझ्याकडे देते, यांच्याकडनं तर काय अपेक्षा ठेवणार नाही. यांनी तर माझं हसूच केलंय. दादा तुम्हाला सांगते,
आता ना माझ्या बहिणीचं लग्न आहे. बहिणीच्या लग्नात नाही का संगीताचा कार्यक्रम आहे माझ्या, बरोबर. तर तिथं एक गाणं आहे ते आपलं, ह्या 2 लाईनीवर तिथं आम्हाला डान्स करायचा आहे. पण यो माणूस मला रेशलला वेळ देत. मला सांगा, पाहुण्या रावळ्यांमध्ये माझं हसं नाही होणार मग काय होणार? आपली एकटी बाबा अप्सरेसारखी नाचणार आणि ह्यो माणूस तिथं. तुमचं गाणं बसवायचंय ह्या गाण्यावर. मी तुझा डान्स बसवणार ताई. मी कोरिओग्राफर पण आहे. तू कुठला कोरिओग्राफर? अगं चोरिओग्राफर आहे. 3 ATM फोडले त्याने. मला ह्याच्याकडनं लवकरात लवकर कबूल करायचं. ऐक ना, तू माझे जाण बाईशी माझी. तुम्ही गप्पा बसाव. तुम्हाला काय, तुम्ही लग्नामध्ये एखादा चोर पकडून द्याल तर तुम्ही हिरो व्हाल. या काय पकडू? मला पण डान्स करायचंय, तुम्ही शिकवा डान्स. आता इथं आहे, हे पण आहेत, मी पण आहे, रेशील पण. इकडे या. आता मी तुमचा कोरिओग्राफर आहे. ऐका माझं हे असं नका करू, मला सस्पेंड करतील. नाही करत. ऐका ऐक ना, मी बोलते. स्टान्स घ्या. दीड पाय करा. अरे काय चाललंय? 1.5 पाय. गुरु आहे मी, कोरिओग्राफर तुझा. दादा सांगतो, दादाचं ऐकायचं मग. चला. अरे तुम्ही काय असं करताय? येणार तिकडे संगीत मध्ये तुमचं काय चालत काय? मला जरा शिकून घेईन, बाकी काय नाही, कुठेतरी उपयोग होईल. बरं होता. बसा ना तिकडे. ऐक माझं हे कोणी स्माइल ठेवा. ऐका, 1.5 पाय स्टान्स. 1.5 पायवर घ्या. अरे तुम्ही का असं करताय? माझा हा हात मेलाय ना. म्हणजे ह्या हाताची पण स्टेप तुम्ही अशीच करायची आहे. दोन्ही हातांनी असं करायचंय. हा रेडी. 1 2 3 स्टार्ट. तुम्ही काय असं करता? अरे हा हात आहे ना, तो इथं असा खांद्यावर घ्यायचा. ही स्टेप आहे. माझा हा हात मेलाय ना. अरे नीट करणार. हे असं करतात. ग्रेस नको, अप्रोच पाहिजे कॅरेक्टरचं. असं पाहिजे ना. बघू नको असे. वर्दीवर हात उचललास तू. उभा राहा. वर्दीवर हात उचलला. दादाला नका मारू. दादाला नका मारू. उभा राहा. ऐका ना, नका मारू. उभा राहा. वर्दीवर हात उचलला त्याने तुझ्या दादाने. वर्दीवर उभा राहा. आता तुम्हीच उठवा. आता मला नाही. उभा राहा बोलले ना. उभा राहा. दादा याने गुन्हा केला, ह्याला आत्ताच्या आत्ता कबूल करायला सांग. अहो मी नाही चोरी केली. दादा ऐक माझं. एक मिनिट. तुम्ही त्याला काय करणार नाही? ऐक इकडे. तुझ्या दादाला सांग आत्ताच कबूल कर. भाऊजी लगेच बाहेर काढतील केस मधलं. पुढे जाऊन जर त्याने नंतर कबूल केलं, जन्मभरासाठी आज जाईल. माय शपथ. लगेच सांग भाऊजी आहेत, बाहेर काढते. हा मी सांगते. दादा बहिणीचं ऐकशील, एक ऐकशील शेवटचं. ऐक, भाऊजी तुला काय पण करणार नाहीत. तू एकदाची काय ती कबुली देऊन टाक बुवा. नाही का तू काय केलंयस? हा तू बोल. मी आहे ना दादा. ताई पण मी नाही केले चोरी. तुझ्या बहिणीवर विश्वास नाही का रे? माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण मी नाही केले चोरी. दादा बोल ना, तू चोरी केली तर बोल ना, तर मी जाते. नाही ताई तू थांब. तू गेलीस तर हे मला लय बदलतील. ताई हा आता तू सांगतेस म्हणून मी सांगतोय. म्हणजे हा मी ते ATM फोडलंय आणि मी ते सगळे पैसे चोरलेत आणि ती पुढची 3 ATM पण मीच फोडली आहेत. जाऊ चला. आता डान्स करूया. ताई जा माझ्या मेहण्याला हात घेऊन. मेहण्याची मेहणा नवाजी करतायत, काय घाबरू नको. आता झालं पोलिसांचं पहिलं कर्तव्य, नंतर सगळं. आता बघ काय डान्स करतो. बोल चल. काय ते पहिला असं होता ताई. वा मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई. चोर पोलिसाचा खेळ खूपच रंजक होता. पॅडीदा तू काय केलंस आणि किती ब्रिलियंटली केलंस. आम्ही हसून वेडे झालो. फार मस्त मजा आली. मोरे तुमच्याशिवाय हे पोलीस स्टेशन इनकम्प्लीट आहे, हे लक्षात असू द्या. आणि नमा ब्रिलियंट. फारच मजा आली. सुंदर कॅरेक्टर रंगवलंस भावा. उत्तम. फारच मजा आली. खऱ्या अर्थाने 3rd डिग्री तशी आवडत नाही कोणाला,
पण ही विनोदाची 3rd डिग्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाला हवी हवीशी वाटते. वा 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 सिद्धू, सुपर, क्या बात है, थँक्यू सो मच. मंडळी, हास्यानं मनामनातील अंतर दूर होतं, त्यामुळे लक्षात ठेवा, हसत राहा आणि हसवत राहा आणि बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.